प्रेज द लॉर्ड. गॉड इज बीन सो गुड टू अस. प्रभू खरोखरच चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आणि खरोखरच आज या सुदीन दिवशी दिस वंडरफुल मॉर्निंग आय वेलकम ऑल ऑफ यू. सॉरी वी आर लेट बिकॉज ऑफ सम टेक्निकल रिझन्स. आम्हाला काही कारणास्तव की पास्टर्स तुम्ही देऊ शकले नाही. बट लेट्स ओपन अप विथ प्रेयर. आपण प्रार्थना करूया आणि प्रभूला गौरव देऊया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे महान प्रभू येशू बाप्पा, आम्ही सर्व आदर सन्मान महिमा गौरव तुम्हाला देऊ बाप्पा. आणि खरोखरच प्रभू येशू बाप्पा या सुदीन फादर्स डेच्या दिवशी बाप्पा, आणि खरोखरच बाप्पा की आज पिता आपलं वचन म्हणतं देवाने तुम्हाला अब्बा बाप्पा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या ठाई पाठविले आहे. आतापासून तू गुलाम नव्हे तर पुत्र आहेस आणि देवाच्या द्वारे वारसी आहेस. खरोखरच प्रभू येशू बाप्पा, आज तुमच्या अत्यंत महान दयेने तुम्ही आमच्याकडे पाहिलेले आहे बाप्पा. आणि आम्ही पापी असता ख्रिस्त सुवेळी आमच्याकडे मरण पावला. आणि प्रभू येशू तुम्ही आमचं सहाय्य करता, तुम्ही आमची मुक्तिदाता आहात. आणि आज पिता तुम्ही केवळ बाप्पा सर्वांचेच बाप नव्हे तर प्रत्येक वैयक्तिकरित्या तुम्ही आमचे अब्बा आहात, आमचे बाप पण आहात बाप्पा. आणि पिता आम्हाला बाप्पा दत्तकपणाचा आत्मा दिला. आम्ही प्रभू येशू बाप्पा की प्रभू येशू आम्ही हरवलो होतो, आम्हाला तुम्ही शोधलेला आहे. आम्ही परके होतो, आम्हाला स्वकीय केलं आहे. आम्ही लांबचे होतो, आम्हाला जवळ केलं आहे बाप्पा. आणि पिता इतकंच नाही, परंतु आज तुम्ही आम्हाला अधिकाराने आपला पुत्र केला आहे. तुम्ही सर्वात प्रेमळ बाप आहात. तुम्ही सर्वात अत्यंत दयावान परमेश्वर आहात बाप्पा. आणि पवित्र आत्मा तुमचं स्वागत आहे बाप्पा. आज या सकाळच्या दिवशी प्रभू येशू बाप्पा, मिनिस्टर द ग्रेस टू अस, एडिफाय अस, एनकरेज अस, बिल्ड अस अप डिअर जीसस. प्लीज लेट युअर नेम बी मॅग्निफाईड बाप्पा. आणि सर्व महिमा आदर गौरव तुम्हाला जाऊ. येशूच्या नावाने मागतोय, प्लीज मेका आमेन. खरोखरच परमेश्वर महान आहे. प्रभूला गौरव देऊया, प्रभूला सन्मान देऊया, प्रभूला आपण स्तुती देऊया. जय जय प्रभु येशू की, जय जय प्रभु येशू की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो.
यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला। हालेलुया, वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ। आशा मेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला। हालेलुया, हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आराम। आएगा वो लेने तुमको, रहना तुम तैयार। जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया, होसैना, ला 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 ला। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया, गॉड इज बीन सो गुड टू अस. खरोखरच परमेश्वर चांगला आहे आणि खरोखरच हा दिवस यहोवाने केला आहे, तो आज आहे. आपण उल्हास आनंद करूया आणि खरोखरच प्रभू चांगला आहे, तो धन्यवाद देऊया. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ. मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है यहाँ. मैं जो पहले मुर्दा था, तूने डाली मुझ में जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ न किया.
से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की। अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही यीशु के जी उठने की। क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार। ओ जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए किया। रंग जय जयकार, जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। ओ जय जयकार, जय जयकार, तूने मेरे लिए क्या कुछ न किया। Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive, alive forevermore. Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive. Sing hallelujah, sing hallelujah, sing hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive forevermore. Hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive, alive, alive. Come on, alive, alive, alive forevermore. My Jesus is alive, alive forevermore. Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive. Sing hallelujah, sing hallelujah, sing hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive forevermore. Hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive. Hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive forevermore. Hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive. Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive, alive forevermore. Alive, alive, alive forevermore. My Jesus is alive. Sing hallelujah, sing hallelujah, sing hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive forevermore. Hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive, 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 alive forevermore. My Jesus is alive, alive forevermore. Alive, alive, forevermore. My Jesus is alive. Sing hallelujah, sing hallelujah, sing hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive forevermore. Hallelujah, sing hallelujah. My Jesus is alive. My Jesus
will enter His gate with thanksgiving in my heart. I will enter His courts with praise. I will say, this is the day that the Lord has made. I will rejoice, for He has made me glad. He has made me glad. Jesus made me glad. I will rejoice, for He has made me glad. He has made me glad. Jesus made me glad. I will rejoice, for He has made me glad. I will enter His gate with thanksgiving in my heart. I will enter His courts with praise. I will say, this is the day that the Lord has made. I will rejoice, for He has made me glad. He has made me glad. Jesus made me glad. I will rejoice, for He has made me glad. He has made me glad. Jesus made me glad. I will rejoice, for He has made me glad. I will rejoice, for He has made me glad. I will rejoice, for He has made me glad. Hallelujah. He has made me glad. Jesus made me glad. I will rejoice, for He has made me glad. He has made me glad. Jesus made me glad. I will rejoice, for He has made me glad. Come on, can you say, He has made me glad? Jesus made me glad. He has made me glad. I will rejoice, for He has made me glad. He has made me glad. Jesus made me glad. I will rejoice, for He has made me glad. Hallelujah. Kinang ako kuban kayo, let's close our eyes. Oh, we worship You, Lord. जिस नाम में है जिंदगी, वो नाम है तेरा यीशु मसीह। जिस नाम में है बंदगी, वो नाम है तेरा यीशु मसीह। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। बोलो यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय।
मिलती है शिफा यीशु नाम में, मिलती है कृपा यीशु नाम में, मिलती है करुणा यीशु नाम में, करना दुआ यीशु नाम, 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 गाएंगे हम, यीशु नाम, यीशु नाम, come on sing it, यीशु नाम, 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 यीशु नाम की जय, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। ओ फिर अपने हाथों को उठाएंगे, हम दिल से कहेंगे यीशु मसीह सिर्फ तेरा नाम सबसे ऊंचा है। कम ऑन वेयरएवर यू आर, अब जहां पर भी हो दिल से कहो प्रभु यीशु मसीह को पिता हम सारा आदर सारी महिमा आपको देते हैं। उसका वचन कहता है याकरिता देवाने त्याला सर्व नाव उच्च नाव दिले, यात हेतू हा की येशूच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा स्वर्गात पृथ्वीवर व पृथ्वी खाली, आणि प्रत्येक जीवा कबूल करेल कि यीशु प्रभु है। जहां पर भी आप हो क्यों ना जोर से कहे यीशु ही प्रभु है, यीशु ही प्रभु है, परमेश्वर पिता के गौरव के लिए नहीं। He's amazing God, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। Hallelujah, come on. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. Come on, church. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus to break every chain, 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 break every chain. Come on, Scott. Break every chain, 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 break every chain. Come on, there is healing. There is healing in the name of Jesus. Yes, there is healing in the blood of Jesus. Oh, there is healing in the name of Jesus to break every chain, 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 break every chain. Come on, sing, break every chain, 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 break every chain. There is power in the name of Jesus. There is power in the name of Jesus. There is power in the word of
break every chain, break every chain, break every chain. Come on, church, break every chain, 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 break every chain. Come on, church. You split the sea so I can walk right through it. You set my feet on perfect ground. You took me out of so I can stand and sing. I am a child of God. Come on, you children. You split the sea so I can walk right through it. You set my feet on perfect love. You set me stand and so I run, dance and sing. I am a child of God. Come on, sing, I'm a child, amen. I am a child of God. 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 You empower me, the song of melody. You surround me with your love. In the presence of your majesty, you surround me with your love. I'm no longer slave to fear. Come on, can you sing with me, amen? I am no longer slave to sin. I'm no longer slave to fear. I am a child of God. Come on, church. I am a child of God. Wherever you are, come on, tell you I'm a child of God. I am a child of God. I am a child of God. Oh, I am a child of God. Come on, if you feel lonely this morning, अगर आपको लगता है कि आप अकेले हो, अगर आपको लगता है कि आपके साथ कोई नहीं है, अगर आप किसी के प्यार की तलाश में हो, इस दुनिया के प्यार में कुछ नहीं है, क्यों ना जहां पर भी आप हो अपने हाथों को उठाओ और दिल से कहो मैं यीशु की संतान हूं. यू आर नॉट इलीगल है, यू आर अ लीगल हेयर ऑफ गॉड. यीशु मसीह ने आपको उसके लहू से खरीदा है. तो क्यों ना हम अपने हाथों को उठाकर कहेंगे आई एम अ चाइल्ड ऑफ गॉड. ओ यस आई एम. I am a child of God, full of grace, full of truth. I am a child of God. You split the sea so I can walk right through it. You set my feet on perfect ground. You set my feet on so I can stand. I am a child of God. Come on, you split the sea. Come on, church. You split the sea so I can walk right through it. You set my feet on perfect love. Hallelujah, amen. You set my heart and so I can stand and sing. I am a child of God. Oh, I am a child of God. I am a child of God, full of grace. I am a child of God. I'm no longer slave to fear. Come on, church, I'm no longer slave to sin. I'm no longer slave to fear. I am a child of God. Oh, I
am a child of God. Oh yes, I am a child of God. Amen. Come on, sing, worship Him. हम यीशु की संतान हमें. I am a child of God. I am a child of God. You are a child of God. You are a child of God. Oh, hallelujah. Hosanna, Maranatha. Hosanna, Maranatha. Come on, sing with me, Hosanna. Hosanna, Maranatha. Hosanna, Maranatha. Come on, sing. Hosanna, Maranatha. Hosanna, Maranatha. Hosanna, Hosanna, Maranatha. Hosanna, Maranatha. Can you worship Him now? तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं, तुम सा कोई नहीं, तुम सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं. यीशु मसीह हो महिमा तेरी, यीशु मसीह हो महिमा तेरी, गाए ज़मीं, तुम सा कोई नहीं, यीशु सा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुम सा कोई नहीं. प्रभु यीशु मसीह, हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं. यू पुट द सॉन्ग ऑफ डिलीवरेंस इन आवर माउथ. यीशु मसीह, आप छुटकारे के गीतों को हमारे मुख में देते हो. यीशु मसीह, आपका वचन कहता है पाप हम पर राज नहीं कर सकता, हम नियम शास्त्र के अधीन नहीं, कृपा के अधीन है. Sin shall not have dominion over you, for you are not under law but under grace. Father God, in Jesus ने पिता यीशु के नाम से जहां पर भी लोग सुन रहे हैं, देख रहे हैं पिता, यीशु मसीह आपका नाम उस घर में आज बढ़ता जाए यीशु मसीह, और उस घर में हर एक व्यक्ति को छुटकारा देना. यीशु के नाम में आज शांति है, छुटकारा है, आनंद है, प्रीति है पिता.
यीशु के नाम में हर एक जंजीर टूट गई है पिता। इसलिए पिता ने उसे सब नामों से ऊंचा नाम दिया है, ताकि यीशु के नाम में हर एक घुटना टिके, स्वर्ग में, पृथ्वी पर और पृथ्वी के नीचे, और हर एक जुबान कबूल करेगी यीशु ही प्रभु है, परमेश्वर पिता के गौरव के लिए। पिता, हम सारा आदर, सारी महिमा, सारी स्तुति, सारी प्रशंसा आपको देते हैं। सारा गौरव यीशु के नाम से, सारा गौरव अब्बा आपको देते हैं। पवित्र आत्मा आइए, हमें छू लीजिए, हमें आपकी आराधना आत्मा और सच्चाई से करने के लिए, प्रभु यीशु मसीह आत्मा और सच्चाई से करने के लिए हम सबकी सहायता करें। स्वीट पवित्र आत्मा आइए, हम पर आज आपकी रूप पवित्र आत्मा आपके अग्नि की बरसात कीजिए, हमें वचन से बातें कीजिए। प्रिपेयर आवर हार्ट्स फॉर योर वर्ड, एडिफाई अस, एनकरेज अस लॉर्ड। वी सरेंडर ऑल इन हँड्स। आज हमारी आराधना, आमची आराधना प्रभू यीशु एका सुगंधित धुपाप्रमाणे तुम्हाला मान्य होऊ द्या बाप्पा। आम्ही आज कबूल करतो, येशू सारखा कोणी नाही, येशू सारखा कुठे नाही, येशूच प्रभू आहे देव पित्या गौरवासाठी। याकरिता देवाने त्याला सर्वनाम उच्च नाव दिले। यात हेतू हा की येशूच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली, आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू प्रभू आहे देव पित्याच्या गौरवासाठी। In Jesus' name I pray. Amen. God bless you all. It is such a wonderful pleasure. Once again, खरोखरच आनंद वाटतो once again this wonderful Father's Day. I welcome all of you in the precious name of our Lord Jesus Christ. सर्वांचं प्रभूमध्ये मी स्वागत करत आहे, आणि खरोखरच there was something different planned, आणि काही कारणास्तव टेक्निकल रिझन्समुळे आज माझे बंधू पास सुमी देऊ शकले नाहीत, परंतु परमेश्वर चांगला आहे. गॉड इज बीन सो गुड टू अस, अँड ट्रुली गॉड इज सो मर्सीफुल टू अस. आणि खरोखरच पुन्हा एक वार सर्वांचे मी आभार मानतो, आणि देवाचे आभार मानतो की आज आपण जिवंत आहोत. ही देवाची अत्यंत मोठी दया आहे. Thus far the Lord has been faithful to us. He's been kind to us. He's been gracious to us. आणि खरोखरच प्रत्येक प्रसंगातून परमेश्वराने आम्हाला वाचवलं आहे, आणि मला विश्वास आहे की तुम्हा प्रत्येकाकडे साक्ष निश्चित असणार. आणि खरोखरच आणि मला समजतं की आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, परंतु हा जो वेळ आहे हा धीराने सहन करण्याचा आहे. And you know, the Bible speaks in the book of James and book of Proverbs chapter 6 की wisdom reveals patience, आणि ज्ञानामुळे धीर उत्पन्न होतो, आणि खरोखरच त्या धीराची आम्हाला आज अत्यंत गरज आहे. Praise the Lord. Old the knowledge of the middle age and the zeal of the young. आणि खरोखरच परमेश्वर महान आहे, आणि यावेळेस आपण जास्ती वेळ न घेता आपण आज देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. Without taking much of your precious time, we are going to look to the Lord in word, and as we look to the word, let's open up with prayer. आपण प्रार्थना करूया आणि वचनाकडे आपण सुरुवात करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करणारे महान प्रभू येशू बाप्पा, जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, तसे जे परमेश्वराचे भय धरून राहतात त्यांच्यावर तो दया करीतो. As the Father pitieth his children, so the Lord is merciful to those who fear him. Father God, this morning the Father's heart is full of mercy, full of pity, full of grace, full of forgiveness, full of love, full of patience, full of long suffering. आणि खरोखरच पिता, आज तुमचं हृदय एका पित्याचं हृदय आहे. ते हृदय धीराने वाट पाहणार आहे, धीराने भरलेलं आहे, कृपेने भरलेलं आहे, दयेने भरलेलं आहे, प्रेमाने भरलेलं आहे, विपुलतेने भरलेला आहे, चांगुलपणाने भरलेला आहे, दयेने भरलेला आहे, क्षमेने भरलेला आहे. आणि पिता, आज
तुमचं हृदय तुम्ही वचनात उघडकीस केलंय बाप्पा. Father, ministers to us through your word. Prepare our hearts for your word. Edify us, encourage us, Papa. In Jesus' name, please seal every word which comes from our mouth. Abba, by your blood. Minister to us, edify us, encourage us. येशूच्या नावाने मागतो तुला, प्लीज तुम्ही ऐका. Amen. Praise the Lord once again. Good afternoon to all of you. सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत आणि देवाच्या वचनाकडे वळत असताना as we look to the Lord in the word, I would begin today with a small true story. एक घडलेल्या घटनेवरती आज मी सुरुवात करणार आहे आणि ही घटना जी आहे ही अमेरिकेत घडलेली आहे आणि अमेरिकेत एक शहर आहे त्याचं नाव मेरीलँड आहे आणि मेरीलँडमध्ये एक सिटी आहे त्याचं नाव आहे बाल्टिमोर. आणि बाल्टिमोर या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. बाल्टिमोर इन द US इज ऑल्सो नोन ॲज द ब्लड सिटी. आणि त्या शहरामध्ये आठवड्यातून जवळजवळ 2दा किंवा 3दा गोळ्या झाडून लोकांना मारलं जातं. आणि तसं ते शहर रात्रीचं मोस्टली बाल्टिमोर सिटीमध्ये रात्रीचं कोण बाहेर निघत नाही आणि अत्यंत पोलीस गस्त असते. आणि त्या पोलीस गस्त असताना अशा गोष्टी घडतात. आणि in the midst of all this happening in Baltimore, it is a true story of a young man, and this young man, I think his name is Aaron, and this young man at a very young age, या तरुण मुलाचे लहानपणीच त्याचे वडील त्याला सोडून गेले आणि त्याचे वडील त्याच्या आईला सोडून गेल्यावरती या मुलगा जसा मोठा झाला आणि या मुलाचं वैशिष्ट्य असं आहे की वयाच्या 14 वर्षातच त्याने 5 ते 6 गोळ्या झाडून एका माणसाला त्याने मारलेला आहे. आणि जेव्हा त्या मुलाला पकडण्यात आलं, इट्स अ ट्रू स्टोरी, जेव्हा त्या मुलाला पकडण्यात आल्यावरती त्याला अमेरिकेमध्ये ज्युव्हेनाईल म्हणतात, ज्युव्हेनाईल कोर्टमध्ये त्याला घेऊन गेले कारण तो अल्पवयीन होता. आणि ज्युव्हेनाईल कोर्टमध्ये त्याला काउन्सिलर्स होते, त्याच्यासाठी बऱ्याच प्रकारचे मेडिकल असिस्टंट सुद्धा उपलब्ध असतील. आणि बाल्टिमोर न्यूजमध्ये या मुलाची मुलाखत घेण्यात आली की इतक्या लहान वयात या मुलाला विचारण्यात आलं की ॲट अ व्हेरी यंग एज हाऊ डू यू डेअर टू किल समवन सो बॅडली. आणि जेव्हा या मुलाने आपली स्टोरी सांगायला सुरुवात केली आणि त्या मुलाला विचारलं की तू इतका लहान आहेस, तुझ्या हातात पुस्तक पाहिजे, बंदूक कशी आली, तू शाळेत पाहिजे, रस्त्यावर काय करतोस. आणि जेव्हा त्या मुलाला असं विचारलं, त्या मुलाने आपली खरी स्टोरी लाईफची सांगितली. आय वुड एनकरेज ऑल ऑफ यू टू लिसन टू दिस. इफ यू आर अ फादर, जर तुम्ही वडील आहात तर माझी विनंती आहे, कृपा करून तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही भावी वडील होणार आहात तर कृपा करून ऐका. ही दंतकथा नाही, घडलेली घटना आहे बाल्टिमोरमध्ये. आणि त्या मुलाला न्यूज चॅनलवरती WBAL हा बाल्टिमोरचा न्यूज चॅनल आहे आणि त्यावेळेस त्याला विचारण्यात आलं, व्हॉट वेंट इन युअर माइंड when you took that gun and shot the man on the street multiple times. तेव्हा त्या मुलाने सांगितलं की जेव्हा तो लहान होता
तो लहान असतानाच त्याचे वडील त्याच्या आईला सोडून गेले आणि त्या लहान वयातच त्याची आई एकटी पडली आणि बिंग अ सिंगल मदर आईच वडिलांचा रोल फुलफिल करायची आणि आईचा रोल पण फुलफिल करायची. आणि ती आई असल्यामुळे आईच वडिलांचा किरदार करायची, आईच बनायची. आणि हा मुलगा असा वाढला की वडिलांची छत्रछाया नाही. आणि ज्या वेळेस जेव्हा मुलगा सायकल चालवण्याचे दिवस त्याचे होते तेव्हा त्याच्या गल्लीच्या मुलांनी सायकल चालवायला शिकवली. जेव्हा तो सायकल चालवण्यात ऍड करत आहे, जेव्हा तो सायकल चालवणं पडत असेल तेव्हा एक वडील असतात जे मला धीर देतात की परत उठ आणि परत तू चालू कर. परंतु गल्लीची मुलं त्याला शिकू लागली की माणसं कधी रडत नसतात, मेन डू नॉट क्राय. आणि त्या मुलाला वडील नसल्यामुळे तो गल्लीच्या मुलांचं अनुकरण करू लागला, आपलं दुःख आत दाबू लागला. आणि जेव्हा तो लहान वयातच, कदाचित मला माहित नाही, लहान वयातच त्याला व्यसनं लागली आणि त्याला आयडेंटिटी क्रायसिस की बाप कोण असतं हे त्याला कधी समजलं नाही. आणि जेव्हा तो शाळेत जायचे दिवस होते, गल्लीच्या मुलांबरोबर तो बाल्टिमोरमध्ये वाढत गेला. आणि वाढत असताना त्याला आई कामाला जात असेल कदाचित आणि एक वडील असल्यामुळे धाक असतो, शाळेला जायचा, घरी यायचा, वडिलांचं लक्ष असतं, मग वडीलच नाही, वडील फादर इज मिसिंग. आणि त्यामुळे तो मुलगा मुलांच्या सहवासात वाढला, मुलंच त्याचे बाप बनले, त्याला शिकू लागले, जर तुला माणूस बनायचा असेल, इफ यू वॉन्ट टू बी अ मॅन, डू समथिंग मॅनली. मग मी पुरुष आहे हे त्याला सिद्ध करायचं होतं. तब त्याला मित्र म्हटले ते, जर तू पुरुष असशील तर तुला एक मर्डर करावा लागेल, तू ते सिद्ध होईल की तू पुरुष आहेस म्हणून. आणि आपली मर्दांगी प्रगट करण्यामध्ये त्याच्या हातात पुस्तक द्यायच्याऐवजी, शाळेचं दप्तर द्यायच्याऐवजी त्याच्या हातात बंदूक आली. इन ऑर्डर टू प्रूव्ह ही इज अ मॅन, ही इज मॅनली. तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं, जर तू खरा पुरुष असशील तर अमुक अमुक माणसाला तू शूट कर, मग सिद्ध होईल की तू पुरुष आहेस. आणि निश्चित त्याला भीती वाटली असणार. आय कॅन इमॅजिन द टेन्शन इन हिज माइंड. आणि त्याने सिद्ध करण्यामध्ये वडिलांची भीती नाही, काय नाही, आईला माहिती आहे मला माहित नाही. And he committed his first crime at the age of 14. आणि त्या मुलाला विचारलं की तू काय सांगशील. तो मुलगा म्हटला, आय एम मिसिंग माय फादर. मला माझ्या जीवनामध्ये, म्हणतो त्याच्या जीवनामध्ये त्याला बापाची कमी आहे. आणि ही सत्य घटना आहे. मी आज नम्र विनंती करू, एव्हरी फादर लिसन टू दिस. आणि तो मुलगा म्हणतो, ही माझी चूक नाही, जर माझे वडील असते तर आज माझ्या हातात बंदूक नसती, दप्तर असतं, माझ्या तोंडात ड्रग्ज नसते, तोंडात चांगले शब्द असते, आज माझ्या मनात राग नसता, माझ्या मनात शिकण्याची आवड असती. ज्युव्हेनाइल कोर्टनी मला माहित नाही त्याला इम्प्रिझन केलं. तरुण मुलांचं तुरुंग असतं आणि त्या तुरुंगामध्ये त्याला टाकण्यात आलं. आणि अशाच मुलांसारखे आज भरपूर मुलं मुंबईत, ठाण्यात, भारतात, अख्ख्या जगात वडील शोधत आहे.
दे आर लुकिंग फॉर अ फादर. आणि या जगाने वडिलांचं स्थान इतकं दुय्यम केलं आहे की मदर्स डे कधी असतो हे अगदी म्हाताऱ्याच्या म्हाताऱ्या आईला पण माहिती असतं, परंतु फादर्स डे कधी असतो हे कुणालाच माहिती नसतं. व्हेरी स्ट्रेंज. आणि या जगाने ऑफकोर्स आईचं स्थान कोण घेऊ शकत नाही, परंतु आईला ममतेचं स्वरूप दिलेलं आहे. बट द बायबल ऑल्सो असोसिएट्स फादर ॲज वन हू पिटियस. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, या जगाने ज्या बापाचं नाव येतं त्या बऱ्याच लोकांच्या अंतःकरणात कडू आठवणी असतात. बऱ्याच जणांना आपल्या वडिलांची आपुलकी नसते. बऱ्याच जणांना कदाचित वडील अब्युझिव्ह असल्यामुळे, वडील अडिक्टिव्ह असल्यामुळे, वडील घरात नसल्यामुळे, वडील आपला किरदार पूर्ण करत नाही कदाचित असल्यामुळे बापांची किंमत या जगाने अगदी कमी केलेली आहे. परंतु आज सकाळी या दुपारच्या वेळेस आपण देवाच्या वचनामध्ये पाहणार आहोत की जग सांगतं तसा बाप नसतो, बायबल सांगतं तसा बाप असतो. प्रेज द लॉर्ड. इट इज नॉट व्हॉट द वर्ल्ड डिफाइन्स हाऊ द फादर इज, बट द बायबल डिफाइन्स द फादर ॲज अ प्रीस्ट ऑफ द हाऊस. आणि देवाच्या वचनामध्ये प्रत्येक वडील हा घराचा याजक असतो. आणि सुरू करायच्या अगोदर प्रत्येक वडिलांना आय सल्यूट यू एव्हरी फादर. आज तुम्ही वडील आहात, ही देवाची देणगी आहे. अँड देर इज अ डिमांड अपॉन युअर पोझिशन. तुमच्या या फादरच्या वडिलांच्या जिम्मेदारीवरती देवाने तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवलेल्या आहेत. अँड शुअर इनफ गॉड विल आस्क यू. निश्चित परमेश्वर तुम्हा प्रत्येक वडिलांना विचारणार की तुला मी वडील बनण्याचं सुख दिलं होतं, तुझ्या वडील बनण्यामध्ये तू काय केलेलं आहेस. सो ॲज वी बिगिन वी विल टर्न आवर बायबल्स प्लीज. रोमन्स चॅप्टर 5 वर्स 8. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 8 वचन. रोमन्स चैप्टर 5 वर्स 8. रोमियो की किताब इसका 5वां अध्याय 8वां वचन. वी विल सी की वडिलांचं हृदय कशाने भरलं पाहिजे. नंबर 1, रोमन्स चैप्टर 5 वर्स 8. बट गॉड डेमॉन्स्ट्रेट्स हिज ओन लव टुवर्ड अस in that while we were still sinners Christ died for us. Romans chapter 5 verse 8. But God demonstrates his own love toward us in that while we were still sinners Christ died for us. Verse number 9, church. Much more then, having now been justified by his blood, we shall be saved from wrath through him. For if when we were enemies, we were reconciled to God through the death of his Son, much more, having been reconciled, we shall be saved by his life. Hallelujah. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण पाहतो वचन 8 सांगतं, but God demonstrates his own love toward us in that while we were still sinners Christ died for us. Hallelujah. Number 1, the Father's heart is full of love. वडिलांचं हृदय हे प्रीतीने भरलेलं आहे. माझ्या बहिणो भावांनो, आईचं प्रेम लगेच दिसून येतं. आय एम नॉट कम्पेअरिंग विथ मदर्स लव्ह, परंतु वडील हा जो शब्द आहे किंवा वडील ही जी जागा आहे
कदाचित वडील इतके ॲनिमेटेड नसतील आपल्या प्रेमामध्ये, वडील इतके दिखाऊ पण करत नसतील की मी किती प्रेम करतो, परंतु देवाचं वचन सांगतं, बट गॉड इन दिस कंडिशन ही इज आवर फादर, इन दिस प्लेस इज आवर फादर, बट गॉड डेमॉन्स्ट्रेट्स हिज ओन लव्ह टुवर्ड अस इन दॅट while we were still sinners Christ died for us. माझ्या बहिणो भावांनो, प्रत्येक वडिलाचं हृदय आज प्रेमाने भरलेलं पाहिजे. एव्हरी फादर्स हार्ट मस्ट बी फुल ऑफ लव्ह. प्रीती कुणासाठी? प्रीती आपल्या पत्नीसाठी. प्रीती कुणासाठी? प्रीती आपल्या मुलांसाठी. माझ्या बहिणो भावांनो, देवाचं वचन म्हणतं, देवाने आपली प्रीती अशी प्रगट केली की आपण पापी असता ख्रिस्त सुवेळी आमच्यासाठी मरण पावला. प्रत्येक वडिलांच्या अंतःकरणात निश्चितच प्रीती आहेच, आणि ही प्रीती त्यागाची प्रीती आहे. रिमेंबर, द बायबल स्पीक्स टू अस इन Proverbs chapter 6, नीतिसूत्रे 6 अध्याय. देवाचं वचन सांगतं की देवाचं वचन आम्हाला एनकरेज करतं इन Proverbs chapter 6 that the Bible tells us in Proverbs chapter 6 it tells us the wisdom of God leads. आणि म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगतं की खरोखरच की देवाचं म्हणतं की ज्या माणसाच्या अंतःकरणात देवाचं ज्ञान आहे तो धीराने भरलेला आहे. माझ्या बहिण भावांनो, द रिझन व्हाय आय सेड दिस, एव्हरी फादर्स हार्ट शुड बी फुल ऑफ लव्ह. कारण की लक्षात ठेवा, देव सुद्धा आमचा बाप आहे. डू यू नो समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग, की आपण जर पाहिलं की ज्या वेळेस दाविदाची नियुक्ती करायला शमूएल संदेष्टा ईशाच्या घरी आला होता, आणि ईशाने आपल्या सर्व मुलांना शमूएलासमोर उभे केले, परंतु ईशाच्या मनात दाविदाचा विचारच नव्हता. इन डेव्हिड्स हार्ट, सॉरी, इन जेसीज हार्ट, David's identity was completely for that moment was missing. आणि त्याने ईशाने आपल्या सर्व मुलांना, त्याला वाटलं की ही मुलं राजा बनण्याच्या योग्यतेचे आहेत, सर्वांना शमूएल पुढे चालू दिले, परंतु ईशाय मला माहित नाही का दाविदाला विसरला. कदाचित त्याला वाटलं की दावीद त्या योग्यतेचा नाही. इन द अदर मॅनर वी कॅन सी दिस. Jesse being a father, ईशाय वडील असताना पण दाविदाला विसरले. Was Jesse neglecting his son? Was Jesse not understanding the potential in David? आणि ईशाय हा बाप असल्यामुळे त्याच्या मनात दाविदाबद्दल विचार का नाही आला? इट्स अ व्हेरी प्रॅक्टिकल क्वेश्चन. माझ्या बहिणो भावांनो, देवाचं वचन सांगतं की बट गॉड डेमॉन्स्ट्रेट्स हिज ओन लव्ह टुवर्ड अस इन दॅट while we were still sinners Christ died for us. आज प्रत्येक वडिलांचं हृदय फक्त मला प्रेम मिळतं म्हणून मी प्रेम करतो, मला काय घरात मिळतं म्हणून मी प्रेम करणार, यासाठी नाही. आपण पापी असता ख्रिस्त सुवेळी आपल्यासाठी मरण पावलं आहे. द ट्रू फादर्स हार्ट इज अ सेल्फलेस लव्ह. प्रत्येक वडिलांच्या हृदयात आज निस्वार्थ प्रेम पाहिजे. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट, जर तुम्ही पाहिलं की जास्तीत जास्त वडील आज भारतामध्ये मिसिंग असल्यामुळे आज भरपूर मुलांना एका लीडरची गरज आहे. आणि खरोखरच दावीद आणि शल्मोन या दोघांमध्ये इतकं नातं आहे की खरोखरच तो प्रत्येक वेळा दावीद
आपल्या मुलांना आठवण करून देतो की माझ्या मुला, माझ्या मुला, माझ्या मुला. माझ्या बहिणो भावांनो, वडिलांच्या हृदयामध्ये काय अपेक्षा नसते की माझ्या मुलाने असं असं वागलंच तरच मी प्रेम करेल, की माझा मुलगा असं असं केलं तरच मी प्रेम करेल. एका खऱ्या वडिलांचं हृदय निस्वार्थ प्रेमाने भरलेलं आहे. God is not expecting something from you, but God is accepting you the way you are. आणि खरोखरच की आज जसा देव जो पिता आपला बाप आहे, आपण पापी असता ख्रिस्त सुवेळी मरण पावला, अपेक्षा न करता देवाने आपल्या अपेक्षा न केली, आपल्या पुत्र दिलं. तसं आज प्रत्येक बाप तुम्ही अपेक्षा न करता, तुम्ही निस्वार्थ प्रेमाने तुमची मुलं, तुमचं कुटुंब जसं आहे, आज तुम्ही त्या देवाच्या प्रीतीने भरून आज तुमच्या कुटुंबासाठी देवाचं प्रेम कसं असतं हा जर जगी ख्रिस्ती बाप दाखवू लागला तर मी निश्चित सांगतो आज प्रत्येक ख्रिस्ती घरामध्ये डिवोर्स नाही परंतु समेटाचा आत्मा येईल. आज प्रत्येक घरामध्ये गुंड नाही, धार्मिक लीडर्स तयार होतील. आणि खरोखरच आज प्रत्येक मुलगा आपल्या बापाचं अनुकरण करत असतो. माझ्या बहिण भावांनो, नंबर 1, द फादर्स हार्ट इज फुल ऑफ सेल्फलेस लव्ह. निस्वार्थ प्रेमाने हृदय भरलेलं आहे. हालेलुया. गॉड इज बीन सो गुड टू अस. पुढे जाऊया आपण वडिलांचं हृदय. आणि खरोखरच पाहतो की या वडिलांच्या हृदयामध्ये आपल्यासाठी काय आहे की heart is a heart of discipline. You know something? I can remember my father. आई जास्ती बोलून दाखवते की मी प्रेम करते, परंतु वडील निश्चित असतात. वडील कामाला जात असताना त्यांच्या मनात हा विचार असतो की महिना अखेरला माझ्या मुलांची मला फी भरायची आहे, महिना अखेरला मला माझ्या घराचं राशन भरायचं आहे, महिना अखेर आलेला आहे. आणि खरोखरच वडिलांनाच माहिती असतं की आई जे रडून दाखवते, वडील रडत नाही, परंतु वडील मनातल्या मनाचे कॅल्क्युलेटर असतात. आणि जेव्हा ते घरी येतात ते अपेक्षा करतात की मुलांनी ॲटलिस्ट एक शब्द प्रेमाने आपल्या वडिलांना बोलावं आणि वडिलांशी क्वांटिटी टाइम नाही क्वालिटी टाइम स्पेंड करावा. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या की आज देवाचं वचन सांगतं, अनुवादचं पुस्तक 8:5 Deuteronomy chapter 8 verse 5, the Bible speaks to us, know then in your heart that as a man disciplines his son, so the Lord your God disciplines you. Second thing we see, the father's heart is a heart of discipline. वडिलांचं हृदय शिस्तीने भरलेलं आहे. व्यवस्था विवरण 8:5 Deuteronomy chapter 8 verse 5, the Bible justly tells us in Deuteronomy chapter 8 verse 5, it says to us, you should know in your heart that as a man chastens his son, so the Lord your God chastens you. Therefore you should keep the commandments of the Lord your God, to walk in his ways and to fear him. माझ्या बहिणो भावांनो, सुरुवातीपासून देवाने माणसाला आपली पॉवर दाखवली नाही, देवाने माणसाला आपले चमत्कार दाखवले नाही, देवाने माणसाला आपलं हृदय प्रगट केलं आहे. गॉड रिव्हील्ड हिज हार्ट टू हिज चिल्ड्रन. आणि त्या प्रेमामध्ये पाहतो आपण दुसरी महत्वाची गोष्ट, देवाचं वचन सांगतं, यू शुड नो in your heart that as a man chastens his son, so the Lord your God chastens you. प्रत्येक वडील आपल्या अंतःकरणामध्ये अनुशासन बाळगणं गरजेचं आहे. A discipline is a prerequisite for every father to have in his heart. माझ्या बहिणो भावांनो, तुम्हाला आठवत असेल ना की प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांचं मारणं, वडिलांचं बोलणं, वडिलांनी तुम्हाला
ज्या कदाचित लहानपणी जे शिस्त दिली असेल ती तुम्हाला नक्की आठवण असणार, मला विश्वास आहे. परंतु देवाचं वचन म्हणतं की द फादर, द लॉर्ड डिसिप्लिन्स दोज ही लव्स ॲज अ फादर द सन ही डिलाइट्स इन. द फादर हू डिसिप्लिन्स हिज चिल्ड्रन वाइजली रिफ्लेक्ट्स द कॅरेक्टर ऑफ गॉड. जो पिता आपल्या मुलांना योग्य रीतीने शासन करतो, योग्य रीतीने शिस्त लावतो, त्या शिस्तीद्वारे तो देवाचं चरित्र उघडकीस करतो. इब्री लोकासपत्र 12 अध्याय 10 आणि 11 वचन. Hebrews chapter 12 verse 10 and 11. The Bible speaks to us, our fathers disciplined us for a little, while as they thought best, but God disciplines us for our good, that we may share in His holiness. No discipline seems pleasant at the time, but painful later on. However, it produces a harvest of righteousness and peace for those who have been trained by it. Hallelujah. Even the Bible tells us, देवाचं वचन पण सांगतं की यहुद्यांना सुद्धा त्यांच्या वडिलांनी शिस्त लावली. ती शिस्त काही काळासाठी चांगली होती, परंतु देवाचं वचन म्हणतं की परमेश्वर आमच्या चांगल्यासाठी आम्हाला शिस्त लावतो, की जेणेकरून ती शिस्त आम्हाला तात्कालीन आम्हाला दुःखदायक असेल, आम्हाला वेदनादायक असेल, परंतु ती शिस्त कालांतरानंतर धार्मिकतेचा हंगाम आणि शांती आम्हाला प्रगट करणार आहे. हालेलुया. So when a father disciplines the child, the Bible tells us he reflects the character of God. And you know, सुरुवातीपासून तुम्ही जर पाहिलं की शत्रू जो आहे हा वडिलांची प्रतिमा जी आहे ढासळण्याच्या मागे आहे, आणि त्याच्यासाठी त्याने या जगाला इतकं प्रेम म्हटलं की माणसाला आई आठवते. लव्ह हॅज बीन साइडलाइन्ड ॲज समथिंग व्हेरी फिमेल. माझ्या बहिणीनो भावांनो, जेव्हा सुद्धा प्रीती हा शब्द येतो आणि प्रीतीच्या शब्दामध्ये जर कौटुंबिक प्रेम म्हटलं की लोकांना आई आठवते, कदाचित बाप उशीर आठवेल. माझ्या बहिणो भावांनो, शत्रू हा जो आहे हा सुरुवातीपासून, द मोमेंट व्हेन ही हर्ड इन जेनेसिस चॅप्टर 3, उत्पत्ती 3 मध्ये पहिली भविष्यवाणी ऐकलं की स्त्रीचं संतान त्याचं मस्तक फोडेल, त्यावेळेस पासून तो त्या स्त्रीच्या संतानाची वाट बघत होता. ही वॉज वेटिंग फॉर दॅट चाइल्ड. त्याला वाटलं हाबेल ते पुत्र आहे, आणि म्हणून कायनाच्या मनात आपल्या भावाच्या विरुद्ध वितुष्ट निर्माण करून कायनाने हाबेलाचा वध केला. आणि सैतानाला वाटलं की आता कुठला मुलगा येऊ शकत नाही, त्याचं मस्तक फोडू शकत नाही. त्याला वाटलं हाबेल संपला, आता कोण येऊ शकत नाही. पण गॉड हॅज हिज इटर्नल प्लॅन. हाब्यानंतर पाहतो आपण की धार्मिक संतती आली, त्यामुळे नोहा आला. नोहा पाहतो संतानामुळे नोहा ते संतान आहे, मस्तक फोडेल. परंतु नोहा मस्त झाला आणि त्या मुलाकडून पाप करून घेतलं. वडिलांची नम्रता पाहिली आणि पाहतो की नोहाकडून आपल्या 3 मुलांना आणि श्यामला शाप देण्यात आला. नोहा सुद्धा क्वालिफाय नाही झाला. आणि सुरुवातीपासून वडिलांची प्रतिमा कशी खराब करायची हा सैतान सुरुवातीपासून हाच प्रयत्न करत आहे. अँड दॅट्स द रिझन वाय, माझ्या बहिणो भावांनो, देवाने आपलं प्रेम, बापाचं प्रेम दाखवलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना आपल्या आईसाठी जास्ती प्रेम असतं, वडिलांसाठी कदाचित कमी प्रेम असतं. बट देर इज नो कंपॅरिझन इन फादर्स लव्ह. माझ्या बहिणो भावांनो, जरी वडील तुम्हाला बोलून दाखवत नसतील, पण वडिलांचं हृदय जर शिस्तीने भरलेलं आहे, डिसिप्लिनने भरलं आहे, दॅट डिसिप्लिन इज रिव्हिलिंग द कॅरेक्टर ऑफ गॉड. every father should display the love and the character of God. माझ्या बहिणो भावांनो, आज जर तुम्ही पाहिलं, बऱ्याच एस्पेशली आपण ज्या देशात राहतो भारतामध्ये, बऱ्याच घरामध्ये आज वडील मिसिंग आहे. लोकांना विचारलं वडील कुठे गेले, आईला सोडून गेले. वडिलांना विचारलं वडील काय करतात, माहित नाही, घरात येत नाहीत. माझ्या बहिणीचं व्हेरी सॅड स्टोरी. मग आपण विचार करतो की आमच्यासाठी
कोण करेल आणि कोण चांगला लीडर आहे, कोण चांगला पुढारी आहे. माझ्या बहिणो भावांनो, जर प्रत्येक बापाने आपल्या वडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी जर पूर्ण केली, तर विशेष करून प्रत्येक ख्रिस्ती घरामध्ये जर ख्रिस्ती वडिलांनी फक्त बाप म्हटलं की मारायचं, बाप म्हटलं की ऑर्डर करायची, बाप म्हटलं की अब्यूज करायचा, जर अशा प्रकारची प्रतिमा तुम्ही आपल्या घरात ठेवणार असाल, तर निश्चित लक्षात घ्या, तुमच्या घरात लीडर्स नाही, तुमच्या घरात गुंड तयार होतील. बिकॉज यू आर पोर्ट्रेटिंग अ रॉंग इम्प्रेशन फॉर द फ्युचर. तुम्ही आपल्या पिढीला बापाचं खरं कॅरेक्टर दाखवत नाहीत, पण त्यांना फक्त दाखवता की बाप म्हणजे ऑर्डर करतो, बाप म्हणजे घरामध्ये मुख्य आहे, निर्णय घेतो. ऑफकोर्स, but the Bible tells us in Deuteronomy 8:5, you should know in your heart that as a man chastens his son, so the Lord your God chastens you. The way you discipline your child reveals and portrays. माझ्या बहिणो भावांनो, विचार करा, प्रत्येक वडील आपल्या घरामध्ये याजक आहे आणि प्रत्येक याजक पहाटेच उठून आपल्या प्रजेसाठी, आपल्या मंडळीसाठी तो उठून प्रार्थना करतो, बलिदान करतो, याजक मंदिरात जातो. पण ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट इट्स अ व्हेरी सॅड स्टोरी की प्रत्येक याजक हा एकदम उशिरा उठणारा आहे. प्रत्येक याजक, आता प्रत्येक घरातला याजक हा पाहतो बेजबाबदार आहे आणि म्हणून पाहतो की याजकाचं काम आज प्रत्येक घरामध्ये रिकामा झालेला आहे. बट आय प्रे दिस आफ्टरनून की प्रत्येक वडील आज याचकाची भूमिका करून जबाबदारी हातात घेऊन बी ॲज अ मॅन अँड स्टँड फॉर युअर फॅमिली. हालेलुया टू द लॅम्ब. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की इब्री 12:10 मध्ये, आवर फादर्स डिसिप्लिन फॉर लिटल व्हाईल ॲज दे थॉट द बेस्ट, बट गॉड डिसिप्लिन्स अस फॉर अ गुड. माझ्या बहिणो भावांनो, वडिलांचं हृदय अनुशासनाने भरलेलं पाहिजे. नंबर 3 वर विल गो व्हेरी सून, की प्रत्येक वडिलांचं हृदय कशाने भरलेलं पाहिजे. स्तोत्र संहिता 78, Psalms chapter 78, and in Psalm 78, आणि विशेष करून आपण त्याच्या अगोदर अनुवाद. and in that chapter if you see all your and these words which I command you today, you shall teach them diligently to your children, and shall talk of them when you sit in your house, when you walk by the way, when you lie down, and when you rise up. You shall bind them as a sign on your hand, and they shall be as frontlets between your eyes. You shall write them on the doorposts of your house and on your gates. अनुवादचं पुस्तक 6 अध्याय 5 ते 9 मध्ये देवाचं वचन म्हणतं, You shall love the Lord your God with all your heart, with all your soul, and with all your strength. And these words which I command you today shall be in your heart. You shall teach them diligently to your children, and when you sit in your house, when you lie down, you shall bind them as a sign on your hand, and they shall be as frontlets between your eyes. You shall write them on the doorposts of your house and on your gates. माझ्या बहिणो भावांनो, देवाचं वचन आज अपेक्षा करतं की प्रत्येक वडिलांचं हृदय जबाबदारीने भरलेलं पाहिजे. एव्हरी फादर्स हार्ट शुड बी फुल ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ही जबाबदारी काय आहे? फक्त घराचा कर्ता पुरुष म्हणून, घरात सर्व उपलब्धता असावी म्हणून, घरात अन्नधान्य आणण्याचीच फक्त जबाबदारी नाही, परंतु प्रत्येक वडिलांची जबाबदारी आहे. वचन 7 सांगतं, अनुवाद 6:7 मध्ये, यू शॅल टीच देम डिलिजंटली टू युअर चिल्ड्रन. प्रत्येक वडील आपल्या मुलांना शिकवतो. एव्हरी फादर टीचेस हिज चाइल्ड. डू यू नो की बऱ्याचदा मुलांचं जेव्हा अल्पवयीन वय असतं, दे ऑलवेज लुक अप टू समवन, की त्यांना नेहमी वाटतं मी कुणाकडे आदर्श बघावं. आणि जेव्हा त्यांना समजतं की वडिलांची जी भूमिका घरात आहे
ती आदर्शासारखी नाहीये. मग ती मुलं वडिलांचा आदर्श न घेता बाहेरच्यांचा आदर्श घेऊ लागतात. आणि मग जेव्हा ती मुलं मोठी होतात, वडिलांना प्रश्न पडतो की आम्ही एकाच घरात वाढलो, हा आमचा मुलगा असा का वागतो. परंतु बरेच वडील शिकवण्याची भूमिका जी असते ही आईकडे देतात, शाळेच्या टीचरकडे देतात, किंवा क्लासच्या सरांकडे देतात, किंवा ट्युशन टीचरला सांगतात. परंतु आज वडिलांनो, देवाची इच्छा आहे की फक्त आई शिक्षण न देता, देवाचं वचन म्हणतं अनुवाद 6:7 मध्ये, यू शॅल टीच देम डिलिजंटली टू युअर चिल्ड्रन अँड शॅल टॉक ऑफ देम व्हेन यू सिट इन युअर हाऊस, व्हेन यू वॉक बाय द वे, व्हेन यू लाय डाऊन अँड व्हेन यू राईज अप. याचाच अर्थ की जेव्हा प्रत्येक कुटुंब एकत्र असताना, एकत्र आपण जेवताना, एकत्र घरात वावरत असताना, प्रत्येक वडिलांनो, देवाची अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना देवाच्या वचनाचा बोध निक्षुणपणाने, देवाच्या वचनाचं शिक्षण तुम्ही त्यांच्यासाठी बोला. बसले असताना, चालत असताना, झोपले असताना, उठले असताना देवाची अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या मुलांशी फक्त गप्पा गोष्टी न करता देवाच्या वचनाचा बोध त्यांना द्या. मग निश्चित तुमच्या पण घरात ही साक्ष होईल. तरुणपणाची लेकरं वीराच्या हातातल्या बाणांप्रमाणे आहे. वेशींवरती ते शत्रूची लढाई करतात. माझ्या बहिणो भावांनो, आज प्रत्येक ख्रिस्ती घरामध्ये जर पाहिलं, वडील कामावरून येतात, बॅग ठेवतात, चहा पितात, खाली फिरायला जातात, रात्री झोपायला येतात, सकाळी उठतात, कामाला जातात. परंतु त्यांना ते विसरतात की माझ्या घरामध्ये जी मुलं आहेत, ह्या मुलांची सर्वात मोठी जबाबदारी वडिलांची आहे. माझ्या बहिणो भावांनो, देवाची अपेक्षा आहे की जेव्हा जेव्हा वडिलांनो तुम्ही जेव्हा घरी येता, लक्षात घ्या, आपल्या मुलांसमोर चहाड्या न करता, वाईट शब्द न वापरता, अब्युझिव्ह लँग्वेज न करता, तुम्ही अपशब्द न वापरता तुमच्या मुलांना जवळ घेऊन या. तुमच्या मुलांना जवळ आणा. तुमच्या मुलांना विचारा की आज तुम्ही काय केलेलं आहे. तुमच्या मुलांना विचारा आज शाळेत काय शिकवलेलं आहे. तुमच्या मुलांना जवळ घ्या. त्यांच्याशी टीव्ही न बघता, सिरियल्स न बघता, आज तुम्ही त्यांच्यासाठी कदाचित एक चित्राचं बायबल उघडा, त्यांना एक स्टोरी सांगा, एक स्टोरी बोलून दाखवा आणि त्यांना 5 ते 10 मिनिटात तुम्ही बोध करा की देवाचं वचन आज आपल्याला हे सांगतात. दिस कॅनॉट बी अ टफ एक्सरसाइज. ही अनुशासन आहे. आणि जर तुम्ही असं केलं, झोपताना पण आपल्या मुलांबरोबर एकत्र प्रार्थना करत जा. निश्चित मी सांगतो तुम्हाला, आज ना उद्या तुमची मुलं मोठी होणार. आज ना उद्या तुमची मुलं वयाला येणार, त्यांचा विवाह होणार आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही आदर्श बनलात तर अनुवाद 6:5 प्रमाणे परमेश्वराचे सर्व आशीर्वाद जे वडिलांसाठी आहेत ते तुमच्या मागे मागे चालत येतील. तुमच्या मुलांना तुमची कधी लाज वाटणार नाही, कारण की तुम्ही फक्त त्यांना शाळेला फीस फक्त दिली नाही, खायला पैसे फक्त दिले नाहीत, तुम्ही त्यांना कपडे दिले नाहीत, तुम्ही त्यांना फक्त घरामध्ये सुख दिले नाही, पण तुम्ही त्यांना आयुष्याला वळण लावणारी अशा प्रकारची धार्मिक शिस्त दिली की जी शिस्त आई देऊ शकत नाही, ती शिस्त बापच देऊ शकतो. कारण की तुमची मुलं तुमच्या हातातले एक प्रकारचे बाण आहेत. तुमची मुलं हे टॉय नाही, दे आर टूल्स इन युअर हँड्स. माझ्या बहिणो भावांनो, people have forgotten this. They have taken their children as a toy, but they are not toys. They are tools in your hands. Hallelujah. माझ्या बहिणो भावांनो, माझ्या वडिलांनो, आज तुमच्या मुलांचे लाड पुरवण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना हातात एक टॉय नका देऊ, हातात टूल द्या. त्यांच्या हातात कुठलं खेळ नका देऊ, हातात एक शस्त्र द्या. ते शस्त्र म्हणजे ही तलवार आहे, हे सत्तेचा कमरबंद आहे, हे निज उरस्थान आहे, हे शांतीचे सुवार्थ आहे, ही विश्वासाची ढाल आहे, हे तारणाचं शिरस्थान आहे, हे आत्म्याची तलवार आहे. हे तलवार, हे शस्त्र त्यांच्या हातात द्या. तुमची मुलं मोठी झाल्यावरती भित्रे नाही, तुमची मुलं खंबीर, सुसज्ज, तरुण तडफदार, देवाचे सैनिक आणि देवाचे शेतकरी, देवाचे कामकरी, देवाचे माळकरी असे तुमचे लेकर बनतील. हालेलुया टू द लॅम्ब. गॉड इज डिमांडिंग दिस मॉर्निंग. आय ट्रुली बिलीव्ह, देव आज प्रत्येक वडिलांकडून अपेक्षा करतो, तुम्ही आतापर्यंत
वडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी चांगली केली, त्यांना सुखसुविधा दिल्या, त्यांना ग्रॅज्युएशन पर्यंत आणलं, त्यांना प्रत्येक गरज पूर्ण केली. माझ्या बहिणो भावांनो, माझ्या वडिलांनो, मला समजतं, मला पण वडील होते. तुम्ही आपलं अश्रू लपवले, कामाला असताना तुम्ही दुःख मित्रांना सांगितलं, घरात अश्रू काय दाखवले नाहीत, तुम्ही गुप्त प्रार्थना केल्या, तुम्ही एकटेच असताना भरपूर मनात विचार होते. परंतु आज परमेश्वर म्हणतो, प्रथम तुम्ही देवाचं राज्य व धार्मिक असता या सर्व गोष्टी तुमच्या मागे मागे येतील. कदाचित आजचे कपडे मुलं उद्या विसरतील, आजचा आयफोन मुलं टाकून देतील, पण तुम्ही जे देवाच्या वचनाचा बोध त्यांना करत आहात ते मरूसपर्यंत तुमची लेकरं आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि म्हणून जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, तसा परमेश्वर ज्याची भय धरतात त्यांच्यावर तो दया करीतो. आणि म्हणूनच एव्हरी फादर्स हार्ट इज अ रिस्पॉन्सिबल हार्ट. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, मुलांनो, आपल्या आई वडिलांचा, विशेष करून वडिलांचा बोध विसरू नका. युअर फादर्स आर अ ब्लेसिंग टू यू. यू नो, आय हॅव हर्ड, आय वोंट बी लॉंग, आय हॅव हर्ड समबडी फ्रॉम समवन, की एका मुलाच्या आपल्या वडिलांच्या अंतःकरणात इतकं वितुष्ट होतं, इतका राग होता, की त्या मुलाने आपल्या वडिलांच्या प्रेताला सुद्धा कबरेवरती, he was not happy with his father. I'm so sorry to use that word, I don't want to use it. पण त्याने जे ऍक्शन्स केले, त्या ऍक्शन्सनी बरंच काय दर्शवलं की त्याच्या अंतःकरणात वडिलांसाठी काय प्रेम होतं. माझ्या बहिणो भावांनो, वी आर नो वन्स जज. जर तुम्ही लेकर आहात, तुम्ही न्यायाधीश नका बनू. यू डू द ओबिडियंट पार्ट, गॉड विल डू हिज पार्ट. तुम्ही आज्ञा पालनाचं काम करा. आज्ञा पालनामध्ये अमोल आणि अनमोल आशीर्वाद आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट, फर्स्ट आय टोल्ड यू द फादर्स हार्ट इज अ लव्हिंग हार्ट. नंबर 2, द फादर्स हार्ट, as I told you, is a disciplined heart. And number 3, the father's heart is a responsible heart. आणि म्हणून माझ्या बहिणो भावांनो, लास्टली विल सी अ फादर्स हार्ट, देवाचं हृदय कसं आहे. यावेळेस आय विल टेक युअर अटेन्शन. देवाचं वचन सांगतं इन द गॉस्पल्स की गॉड टेल्स अस अ फादर्स हार्ट इज अ हार्ट ऑफ कंपॅशन. वडिलांचं हृदय हे करुणेने भरलेलं आहे. आणि खरोखरच वाटतो की या वडिलांचं हृदय इतकं प्रेमाने भरलेलं आहे की आपण पाहतो की मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय, Mark chapter 9 verse 24, we see here an interesting story. एका वडिलांची आपल्या मुलासाठी प्रेमाची व्यथा आहे. verse 24, immediately the father of the child cried out and said with tears, Lord, I believe, help my unbelief. When Jesus saw that the people came running together, he rebuked the unclean spirit, saying to it, deaf and dumb spirit, I command you, come out of him and enter him no more. माझ्या बहिणो भावांनो, या वडिलांबद्दल अशी माहिती देवाचं वचन देतं, असं सांगतं की त्या वडिलांना विचारलं, and when he came to the disciples, he saw great multitude around them and scribes disputing with them. Immediately when they saw him, all the people were greatly amazed and running to him greeted him, and he asked the scribes, what are you discussing with them? Then one of the crowd answered and said, Teacher, I brought you my son who has a mute spirit.
and wherever it seizes him, it throws him down. He foams at the mouth, gnashes his teeth, and becomes rigid. So I spoke to your disciples that they should cast it out, but they could not. माझ्या बहिणोभावांनो, आपल्या मुलाची अवस्था माहित आहे आणि या वडिलांनी आपल्या मुलामध्ये कुठला आत्मा आहे हे पण आयडेंटिफाय केलं आहे. परंतु या वडिलांची एक समस्या आहे. वडिलांकडे अवस्थेचं नॉलेज आहे, वडिलांकडे आध्यात्मिक पण ज्ञान आहे. ही आयडेंटिफाय दॅट इज सन ॲज अ म्यूट स्पिरिट. परंतु या वडिलांकडे विश्वासाची कमी आहे आणि या विश्वासाच्या कमीमध्ये वडील अशी प्रार्थना करतात. वचन 24 मध्ये, इमिडिएटली द फादर ऑफ द चाइल्ड क्राइड आउट अँड सेड विथ टीयर्स, लॉर्ड आय बिलीव्ह, हेल्प माय अनबिलीफ. Verse 22, and often he has thrown him both into the fire, into the water to destroy him. But if you can do anything, have compassion on us and help us. Jesus said to him, if you can believe, all things are possible to him who believes. Immediately, the father of the child cried out and said with tears, Lord, I believe, help my unbelief. Hallelujah. माझा विश्वास आहे, माझा अविश्वास काढा. If you see in the Bible, very interestingly we see very few fathers came to Jesus for the healing of their children. आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी येशू ख्रिस्ताकडे असे थोडकेच वडील. As a matter of fact, I think so, this must be one of a unique father who came to Jesus for the healing of his son. बऱ्याच वेळा आई मुलांकडे आली, ती सुरकुणी स्त्री आली, आपल्या मुलीसाठी आलेली आहे आणि तो जो मुलगा मेला होता, नाईन गावामध्ये त्याची आई रडत होती. परंतु आणि जो चाकर बरा आजारी होता, ते सुभेदार लोक आले. परंतु वडील आपल्या मुलांसाठी येणं हे मला वाटतं पहिल्यांदाच इन द गॉस्पल्स इट हॅज अपियर्ड. द फादर हॅज कम टू जीसस फॉर द हिलिंग ऑफ हिज चाइल्ड. आणि जेव्हा ते वडील येशूकडे आले, ते त्या येशूला सांगू लागले, मला त्याला त्यांच्या मुलाची फिजिकल अवस्था काय सांगितलं, आध्यात्मिक त्यामध्ये कुठला आत्मा आहे हे पण सांगितलं. ॲज अ म्यूट स्पिरिट त्याच्याकडे सर्व प्रकारचं ज्ञान आहे, पण त्याच्या वडिलांकडे विश्वासाची कमी आहे. द फादर्स हार्ट इज अ कंपॅशन हार्ट. माझ्या बहिणो भावांनो, जर हे वडील आपल्या मुलाला येशूकडे नसते घेऊन आले तर हा मुलगा कधीच बरा झाला नसता. इफ दिस फादर in this specific miracle would have not brought his son to Jesus, his son would have never been delivered. So this father understood, I know the physical part, I know the spiritual part, but I am missing a divinity part. आज बरेच वडील आपल्या मुलांना सर्व प्रकारच्या ठिकाणी उत्तमातले उत्तम क्लासेस देतील, उत्तमातले उत्तम टीचर्स लावतील, उत्तमातले उत्तम पुस्तक घेतील, उत्तमातलं उत्तम सुंदर लग्न करून देतील. बट वेन इट कम्स टू डिव्हिनिटी पार्ट, जेव्हा धार्मिकतेची वेळ येते, ज्या प्रार्थनेची वेळ येते, प्रत्येक वडील आपली जबाबदारी टाळून आईला सांगतात की तू त्याला चर्चला घेऊन जा. माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, जर ते वडील आपल्या मुलाला येशूकडे नसते घेऊन आले तर तो मुलगा कधी मोकळा झाला नसता. प्रत्येक वडिलांचं हृदयातून वडील गुडघ्यावर जातात. ते म्हणतात, इमिडिएटली द फादर ऑफ द चाइल्ड क्राइड अँड सेड विथ टीयर्स, लॉर्ड आय बिलीव्ह, हेल्प माय अनबिलीफ. तो वडील रडतात, ते म्हणतात, माझा विश्वास आहे, मला मदत करा, माझा अविश्वास काढा.
माझ्या वडिलांनो, आज तुमच्या हृदयामध्ये फक्त करुणाच नव्हे तर करुणेबरोबर आज देवावरती विश्वास सुद्धा पाहिजे. These three things will remain: faith, hope and charity. You can give the best to your child, but if you cannot give him the best word of God, you are missing everything. म्हणून आज वडिलांनो, आपण पाहतो की त्या उद्या पुत्राचे वडील, whose son was royally messed up, ते वडील करुणेने वाट बघत होते आणि निश्चित आज ना उद्या मुलगा येईल आणि निश्चित वडील त्या मुला शोधत नाही गेले, मुलगा आपल्या वडिलांना शोधत आला. त्या उद्या पुत्राच्या आपण पाहतो गोष्टीमध्ये, द फादर डिडंट गो टू लुक फॉर हिज चाइल्ड, द चाइल्ड केम लुकिंग फॉर द फादर. ते वडील त्या मुलाला शोधत नाही गेले, परंतु मुलगा आपल्या वडिलांना शोधत शोधत घरी आला. निश्चित त्या वडिलांनी आपल्या वडीलपणाचा किरदार इतका चांगला गाजवला असेल की त्या मुलाला पश्चाताप झाला आणि पश्चाताप होत असताना त्याला आपल्या वडिलांच्या घरातलं अन्न आठवलं. माझ्या बहिणो भावांनो, आज वडिलांच्या घरातलं अन्न देवाचं वचन आहे. आणि म्हणून जर आज तुमची मुलं देवापासून लांब असतील, तुम्ही सगळ्यांना प्रार्थना करा, प्रार्थना करा. आज तुम्हाला प्रार्थना करायची गरज आहे. आज तुम्ही जबाबदारी घ्या की धार्मिकता फक्त आईच नाही, धार्मिकता फक्त मुलंच नाही, परंतु प्रत्येक वडील हा घरातला याजक आहे. एव्हरी फादर इज अ प्रीस्ट. You are not just a man of discipline, a man who provides, a man who is stern, a man who is strong. Let me tell you, every father has a right to cry. प्रत्येक वडिलांना रडण्याचा अधिकार आहे. का म्हणून? Jesus wept. Amen. Do you know something? The world has portrayed such a bad image. जगाने असं दाखवलं की पुरुष म्हटलं की खंबीर असतो, रडत नाही. बायबल असे बिलकुल सांगत नाही. येशू रडला. इमोशन्स, crying is one aspect of every humanity. प्रत्येक माणसाने रडलंच पाहिजे. By crying in front of someone, you are not showing your weakness. You are revealing you have a same compassion. You have a same heartfelt gratitude in your heart to someone and somebody. मग माझ्या बहिणो भावांनो, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आपल्या अश्रू कुटुंबासमोर गाता, ही तुमची कमी नाहीये की मी कमजोर पडलो, आता माझ्या कुटुंबाला काय म्हणेल. तुम्ही दाखवून दिलं आहे की तुम्ही सुद्धा माणूसच आहात. तुम्हाला सुद्धा देवाची गरज आहे. यू आर नॉट सुपर पॉवर, गॉड इज सुपर पॉवर. देव तुमचा पुढा करणार आहे. प्रत्येक वडिलांनो, त्या उद्या पुत्राला आपल्या वडिलांची आठवण आली. निश्चित ते वडील शिस्तीचे असतील, निश्चित ते वडील प्रेमाचे असतील आणि त्या वडिलांचं हृदय करुणेने भरलेलं आहे. म्हणून त्या मुलाला घरी जाण्यासाठी भीती नाही वाटली. तो उठला आणि आपल्या घराचा मार्ग घेऊ लागला. हालेलुया. देयर इज नो फिअर इन गॉड्स लव्ह. आज बऱ्याच मुलांना आपल्या वडिलांची इतकी भीती असते की त्यांना वाटतं मला वडील काय करतील, वडील मला असे बोलतील. माझ्या बहिणी भावांना ऑफकोर्स देयर इज अ डिसिप्लिन पार्ट, बट ॲट द सेम टाइम युअर फादर्स हार्ट इज ऑल्सो अ हार्ट ऑफ कंपॅशन. वडिलांच्या मनात आज देखील तुमच्यासाठी करुणा आहे. ते बोलून दाखवत नसतील, परंतु ते करून दाखवत आहे. He may not give you the best of the best, but what he can do it, he is giving it to you. म्हणून माझ्या बहिणो भावांनो, आज पुन्हा एकदा आपण जी लेकरं आहोत, तुम्ही आज आपल्या वडिलांना सन्मानाने पुढे जा आणि त्यांना सांगा की खरोखरच आज बापाचं हृदय काय असतं हे मला तुमच्याकडून समजलेलं आहे. माझ्या बहिणो भावांनो, मोस्ट ऑफ द टाइम्स द फादर्स इमेज इज व्हेरी अब्युसिव्ह. वडिलांची प्रतिमा इतकी ढासळलेली आहे की वडील घरात मिसिंग असतात, वडील जबाबदारी घेत नाही. चर्च म्हटलं की आई चर्चला येते, वडील येत नाही. आणि त्याच्यामुळे अँड दॅट्स द रिझन वाय आज बऱ्याच घरामध्ये चांगले पुढारी तयार होत नाही. अ स्ट्रॉंग फॅमिली मेक्स अ स्ट्रॉंग चर्च. सुदृढ कुटुंब सुदृढ मंडळी तयार करतं आणि प्रत्येक मंडळीमध्ये वडिलांचा जो भाग आहे हा खूप महत्वाचा आहे. अ फादर शुड नेवर बी साइडलाइन्ड. बऱ्याच लोकांना वाटतं की पप्पा तुम्ही नका बोलू, ज्या मुलगी बघा आता पप्पा तुम्ही का बोलायचं नाही.
बट दे फॉरगेट, ते विसरतात की वडिलांचा जो हा किरदार आहे, वडिलांच्या शब्दामध्ये इतकं देवाचा अभिषेक असतो की सैतान तो अभिषेक निघू देत नाही. म्हणून आज प्रत्येक ख्रिस्ती वडिलांना माझी विनंती आहे, तुम्ही आपल्या मुलांना सर्व सुखसुविधा द्याल, उत्तमातलं उत्तम द्याल, चांगली शिस्त लावाल, पण त्यांना एक चांगलं चर्च पण त्यांच्या आयुष्यात द्या. आणि देवाच्या वचनाचा भाग हा सर्वात उत्तम आहे. उठता बसता तुमच्या मुलांसमोर तुम्ही अपशब्द न बोलता, चहाड्या न करता, वाईट प्रकारे न वागता, जेव्हा जेव्हा तुम्ही घरी येता वडिलांनो, आपल्या मुलांना धार्मिकतेचा बोध करा, आपल्या मुलीला धार्मिकतेची शिस्त लावा. मग लक्षात घ्या, तुमच्या मुलांना ट्युशन टीचर वाढवणार नाही, तुमच्या मुलांना क्लासेसचा सर शिस्त लावणार नाही, तुमच्या मुलांना तुम्ही शिस्त लावाल आणि ती शिस्त ती मुलं वारस म्हणून आपल्या आयुष्यात पुढे घेऊन जातील. तुम्ही आपल्या मुलांना वारस म्हणून मोठं घर देऊ शकत नाही, चांगले पैसे देऊ शकत नाही, कदाचित ऐपत नसेल, परंतु आज सर्वात मोठा 52 कशीस राशीपेक्षा इष्ट आणि मोहन मधापेक्षा गोड असा देवाचा वचना वारस आपल्या मुलांना द्या. If you give your child the discipline of the Lord, the chastisement of the word and the love of the miracles of God, मी निश्चित सांगतो तुमची मुलं ही आयुष्यात सुखी राहतील, तुमचे मुलं आयुष्यात नेहमी तुमचे ऋणी राहतील आणि तुमच्या मुलांना आयुष्यात नेहमी वडिलांचं नाव काढलं की बाप म्हटलं की त्यांना आठवेल की माझा जगीत बाप पण माझ्या स्वर्गीय बापासारखाच चांगला आहे, प्रेमळ आहे आणि दयाळू आहे. आपण प्रार्थना करूया. लेट्स प्रे. एव्हरी आय क्लोज, एव्हरी हेड बाउड. प्रत्येक डोळा बंद आहे, पैशी झुकलेला आहे. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माते मान प्रभू येशू बाप्पा, थँक्यू होली स्पिरिट, की खरोखरच आज पिता प्रत्येक वडिलांसाठी मागतो आम्ही की प्रभू येशू प्रत्येक वडिलांनी आज आपला घराचा याजक आहे हे त्यांना अंतःकरणापूर्वक जाणीव होऊ द्या बाप्पा, की फक्त मला मुलं झाली, मी बाप झालो पिता ह्याच्यात आनंद आणू नये, पण पिता आज आम्हाला पिता आपल्या ओळखी संबंधीचा, ज्ञानाचा व प्रगटण्याचा आत्मा द्या बाप्पा, की खरा बाप कोण असतो हे आम्हाला समजू द्या बाप्पा. आणि पिता आज तुम्ही उत्तम बाप आहात. आपलं वचन म्हणतं, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावो. तुम्ही आम्हाला प्रभू येशू शिष्यांनी ज्या विचारलं येशूला आम्हाला प्रार्थनेला शिकवा, प्रभू येशूने असे म्हणतात, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावो. तुम्ही आम्हाला हे आमच्या स्वर्गातील एलोहिम म्हणून नाही, हे आमच्या स्वर्गातील सर्व समर्थ परमेश्वर नाही, हे आमच्या स्वर्गातील चमत्कार करणे पिता नाही, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, बाप अशी हाक मारायला आम्हाला तुम्ही सांगितलेलं आहे बाप्पा. आणि खरोखरच पिता आज प्रत्येक मुलाने सुद्धा आपल्या वडिलांसाठी त्याच्या अंतरात प्रीती निर्माण करा प्रभू येशू बाप्पा. आणि प्रत्येक जे वडील आहेत त्यांनी देखील बाप्पा आज आपलं हृदय करुणेने तुमच्या करुणेने भरून, अनुशासनाने भरून, प्रीतीने भरून, डिअर जीसस, जबाबदारीने भरले हृदय त्यांना द्या बाप्पा. आणि प्रत्येक मुलांनी मुलींनी आपल्या वडिलांचं फक्त जगिक भय न बाळगता वडिलांसाठी अंतःकरणात प्रीती निर्माण करा बाप्पा, की वडील हे फक्त कडकच नसून वडिलांकडे सुद्धा ममतेचा झरा उपलब्ध आहे, वडिलांकडे सुद्धा आपलं हितगुज सांगू शकतो, वडिलांकडे सुद्धा चांगले सल्ले आहेत, वडिलांकडे सुद्धा क्षमेचं हृदय आहे, वडीलच चांगलं सांगू शकतात. पिताच प्रत्येक वडिलांनी आपल्या घरामध्ये आपली जबाबदारी घ्यावी. फक्त त्याने पैसेच घरी आणू नये, कामच करू नये, परंतु बाप्पा वडील काय असतं आज प्रत्येक वडिलांना तुम्ही दाखवा बाप्पा. तुमच्या हृदयाने भरा बाप्पा. आणि प्रत्येक घरामध्ये आज वडील मिसिंग आहेत, ते वडील कुठे असतील बाप्पा, त्यांनी आपल्या घरी परत यावं असं प्लीज करा बाप्पा. आज जे लेकरू आपल्या वडिलांना शोधत आहे की वडील का घरी नाही बाप्पा, आज त्या प्रत्येक वडिलांच्या अंतःकरणात असं पश्चाताप अंतःकरण द्या बाप्पा, की त्यांनी आपल्या मुलाकडे परत जावं, आपल्या पत्नीकडे परत जावं, समेट करावा असं प्लीज करा बाप्पा. पवित्र आत्मा, यू वर्क इन माइट इन द मिड्स.
But God, who is rich in mercy, hath showed his great love wherewith he hath loved us, even when we were dead in trespasses and sins, hath quickened us together with Christ, and hath raised us up together, and made us sit together in heavenly places in Christ Jesus. प्रत्येकाला आशीर्वाद करा. प्रत्येक आईला पण बापा समजू द्या की फक्त आईच प्रेमाचा फक्त ओढाच नाही, वडिलांकडे सुद्धा देवाचं प्रेम उपलब्ध आहे. आणि पिता, प्रत्येक घरामध्ये आज प्रत्येक आईने देखील आपल्या पतीचं ऐकावं असं प्लीज करा बाप्पा. आणि प्रत्येक मुलांनी आपल्या बापाची, आपल्या आईचा सन्मान करावा असं करा बाप्पा. येशू, सर्व गौरव तुम्हाला सांगू. तर आज तुम्ही आम्हाला दत्तकपणाचा आत्मा दिला, तुम्ही आम्हाला अब्बा पिताचे हाक मारू बाप्पा. तुम्ही आम्हाला बाप्पा लिगल संतान केलंय बाप्पा. प्रभू येशू, आज आम्ही तुम्हाला बाप्पा अब्बा बाप्पा हाक मारतो. तुम्ही उंचावले जा बाप्पा. सर्व गौरव तुम्ही घ्या. थँक्यू फॉर येशूच्या नावाने मागतो दा, प्लीज तुम्ही ऐका. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावं. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या सोडून सोडले आहे तशीच तू आमच्या आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचा गोड सहवास आम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व का असो. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. अँड मे यू हॅव अ ब्लेसेड फादर्स डे. जर तुमचे वडील असतील, जिवंत असतील, किंवा जवळ असतील, प्लीज रिस्पेक्ट युअर फादर. आज वडिलांसाठी काहीतरी विशेष करा. अँड लेट युअर फादर नो दॅट यू लव्ह हिम टू. तुम्ही त्यांना सांगा की आम्ही देखील तुमच्यावरती प्रेम करतो, आणि वडिलांसाठी आपल्या अंतःकरणात नेहमी प्रीतीचे झरे ओवाळून द्या. God bless you all, and thank you so much for your patience. Hope to see you next Sunday, and wish you all a blessed Father's Day. Thank you so much. God bless you all.